मित्रांनो 3 ते 3.5 किलोमीटर झाला पण आम्हाला पाण्याची बाटलीचा शोध लागला नाही अजून. भेटते ती साधी भेटते ना, आम्ही तर आधी उतरलो होतो काय साधी बाटली. तो ऊन अतिशय खतरनाक खवळलेला आहे, ऊन खवळलेला आहे आणि यो पण खवळलेला आहे. तापत्या गरमीमध्ये चांगलंच फोटोशूट चालू आहे. एक मूवी तयार करू आम्ही थोड्या दिवसात. दिसते का? दिसते दिसते. चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता मुंबईला बघू शकता आल्याला फॉरेनर भेटले. आणि मोठी बिल्डिंग काय भारी दिसते ती. एक तो कुठे गेला? हो हो, जितेश घोटकर व्हिडिओग्राफी इथून चालू आहे. मी तिकीट डायरेक्ट एजंट टाकून ठेवली कवरामध्ये. असंच लगे आझाद मैदानावर होती तर इथं कबुतर दिसत होती, त्यानं बघला. कारण की इथे ऊन परत नव्हता ना, सावली पण नव्हती परत. असंच चालू होतं कंटिन्यू मौसमचं यानं. आम्ही मजा घेत चाललेल पुढं जायचं होतं आम्हाला मरीनला. याला गीताचं मरीनला आलो. मरीनला जास्त वेळ थांबलो नाही आम्ही, थोडासा 10-15 मिनटं थांबलो ना, थोडंसं फोटो काढून लगेच तिथल्या जायचं आम्हाला मॅगडीला. आम्ही इकडे तिकडे बघितलं रस्त्याला गाड्या नुसतं आवाज करून जात होत्या. त्या गाड्यांचा आनंद घेत जात होतो आणि मॅप लावलेली तर आम्हाला काही समजत नव्हता. तेव्हा BMW आली ना, सप्पासप जायची तर ती हळूहळू गेली. म्हणून आम्ही जास्ती काही विचार नाही केला ना, बसलो साईडला. बोलो अजून एखादी गाडी येईल चांगली बघायला, पण गाड्या काही आल्या नाही. तो बोलतो थांब, बोलतो थोडा वेळ थांबलो का अजून कुठली ना कुठली गाडी निक्की 100% येईल. कारण की आज संडे धमाका, राईडला कोण ना कोण निघत असतं. तसा तो बोलला ना, लगेच मागशी आली लेम्बोर्गिनी का काय होती काही समजलं नाही, पण हिरवी गाडी होती आवशी, पण ती काही दिसली नाही. ती टॅक्सीच्या मागच होती. सगळं बोलून लगेच आम्ही तिथल्या निघलो. जायचं होता मॅगडी खायला. मॅपच्या भरशावर गेलो पण 2 किलोमीटर होती, पण तसंच चालत चला गाईस, जाम भूक लागली. मॅगडी गवशीत आलो. कोपऱ्यातले मॅगडी पण भेटलेले आहे. आता मागवलेलं आहे तो त्यांचा टोकन आहे. चला मित्रांनो, मॅकडॉनल्ड्सला गेलो. बर्गरनं, फ्राईज आणि थंडा बिल्लानं निघलो. आता मी चाललं गेट ऑफ इंडियाला चालत 1 किलोमीटरच आहे फक्त. तर आपल्या चॅनलवर बनवून राहा आणि लाईक करा आणि फॉलो करा. तर चला मित्रांनो, इकडे व्हिडिओ शूट चालू आहे. मौसम पण मस्त आले नाही, पाणी नाही बिनी नाही. हे दोघं असं बिलागल्या फोटो काढू ना, बाबा आमचा तिथे फोटो. मला एवढा कटाला आले ना, टायमा फोटो काढतात. वर्ष ऊन पण नाही ना, पाऊस पण नाही, थंडी हवा पण नाही ना, गरम हवा पण नाही, दोन्ही मिक्स चालू आहे. त्याच्यामध्ये अजून कटाला येतं. तर चला आता आम्ही थोड्याच वेळेला पोचू, जास्ती नाही, 500 मीटर राहिले फक्त. अशी जर भेंडी नाही तर वरती टावरलाच लागेल, आपल्या ब्रिजलाच लागते. बघू शकता फुल क्राऊड आहे, संडे धमाका. चाला नुसती दारातच चाला. कुठे गेला ऐका. चला मित्रांनो, काय येऊन दे ना. तर चला मित्रांनो, आता इथल्या निघतो. इथे जाम गर्दी आहे, फुल गरम होतं, तरी फोटोशूट चालू. मोबाईल तापवायचं जीवा आमचं. जय महाराष्ट्र. लगेच समोरच गेट ऑफ इंडिया. तरी आपला एक माणूस गेला कुठं बघू शकता. जेवढ्या घडामोडी होतील तेवढ्या दिसतील याच्या फोटोमध्ये, कारण की दणादण फोटोशूट चालू आहे. तर मित्रांनो, आम्ही काटाळून बसतो जीपमध्ये. फायनली लई कटाला आला आम्हाला, बसचा पण काही समजा नाही इकडं. तर चला मित्रांनो, थंडा बिंडा पिऊन परत आम्ही आलो मरीनला. बघू शकता मरीनला आता थंडगार हवा मस्त सुटलेलं आहे.
ऊन अतिशय खतरनाक खवळलेला आहे. ऊन खवळलेला आहे आणि यो पण खवळलेला आहे. तापत्या गरमीमध्ये चांगलंच फोटोशूट चालू आहे. एक मूवी तयार करू आम्ही थोड्या दिवसात. दिसतं का? दिसतं. तर मित्रांनो फोटोशूट पण झालेलं आहे. फायनली कॅन्डिडेट सगळं फोटो काढले. आता मजा येईल थोडीशी कारण की ऊन तापत चालले धाराधार. पाण्याच्या बाटलीच्या शोधानं आम्ही 2 किलोमीटर चालत आलो, पण पाण्याची बाटली काही भेटत नाही. आता चौपाटीवर पोहोचू तेव्हाच पाण्याची बॉटल भेटेल. चौपाटी जास्ती लांब नाही राहिली. आता 1 किलोमीटरचं जे पाण्याची बाटली ते 3 किलोमीटर आम्हाला चालायला लागलं. मित्रांनो 3 ते 3.5 किलोमीटर झाला, पण आम्हाला पाण्याची बाटलीचा शोध लागला नाही अजून. भेटते तर ती साधी भेटते ना. आम्ही तर आधी उतरलो होतो काय साधी बाटली पुढे काटायला आले. आता बघू डायरेक्ट घरचे. फायनली गोव्याला आल्या. गोव्याला लय गरमी आहे. पहिल्या मुंबईला होता ना, लगे गोव्याला आला. मेरे पे भरोसा नहीं तो हमारा 5034 रुपये हमको दे दो और हमको छोड़ दो. बघू शकता गोव्याला गर्दी, मुंबईला गर्दी. मित्रांनो अतिशय सुंदरसं गोव्याची फिलिंग आम्ही घेताना मस्त थंड बघू शकता. नारळाची झाडं पण आहेत वरती. साईडलाच फोटो शेअरिंग चालू आहे आमचं. तर लाईक करा आणि फॉलो करा. परत आलेलो गोव्याच्या बीचवाल्या गिरगाव चौपाटी. कमी आला. तर मित्रांनो अशा प्रकारे बाटली भेटलेली आहे. कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला बाटली भेटली. तो तिकडची आम्ही त्या चौपाटीवाले आलो बाटली घेऊन. इकडं लय तकडा लांब लागला. चेहरा अख्खा तेलकट पडले. तर बघू शकता समोरचा व्ह्यू केवढा भारी आहे. 20 लाख चमकतं डोल्यावर. मित्रांनो मला लय कटाला आलता, पण आम्ही फायनली निघलो. त्यांचा विचार झाला घरी निघायचा. तर मला लय कटाला आलता. बाटली अशी फेकू नको, फाईन लागेल तुला. पेऱ्यासारखा वागतो. चला मित्रांनो फायनली आम्ही गाडीची बसलो. आता चाललो आम्ही शॉपिंग करायला. शॉपिंग करायचं नाही, फक्त बघायचं आहे कसा काय वस्तू ना कसा काय रेट असतं. रेट ते एकदम टाईट फाईट आहे, सगळा टाईट फाईट. तर चला आजच्या पुरती एवढाच. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.